जय महाराष्ट्र पब्लिक, शुभ सकाळ. मी पूनम तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आमचा मिसळ खाण्याचा बेत झाला आणि आम्ही पोचलो जुन्नरला. जुन्नर एस टी स्टँडच्या अगदी समोरच गुरुदत्त मिसळ हाऊस आहे. तुम्ही पाहू शकता गुरुदत्त मिसळ हाऊसचा आजूबाजूचा परिसर. आणि आता आम्ही मिसळ हाऊसच्या आतमध्ये जाण्यास सज्ज झालो. तर मग काय, चला बघूया. या हॉटेलमध्ये तुम्ही पाहू शकता दोन प्रकारचे सिटिंग अरेंजमेंट आहे, ग्राउंड सेक्शन आणि अप सेक्शन. आम्हाला वेटरने अप सेक्शनमध्ये जाण्यासाठी सांगितले आणि आम्ही त्याला फॉलो केले. आता आम्ही आतमध्ये गेलो. खूप रिफ्रेश वाटले. टेबलवरती बसल्यावर पाहिले भिंतीवरती वेगवेगळ्या पदार्थांचे फोटो लावले होते. फोटो खूप आकर्षक होते. फोटो पाहून खूप जास्त भूक लागली. आम्ही लगेचच आमची ऑर्डर प्लेस केली. 2 मिसळ आणि आरूचे फेवरेट बटाटा भजी. तुम्ही पाहू शकता खूप जास्त डिलिशियस दिसत होतं आणि गरम गरम. वाव. तर ही आहे साधी मिसळ. यामध्ये तुम्हाला मिसळमध्ये 2 पाव, फरसाण, 1 वाटी तरी, दही आणि मॅन्डेटरी कांदा, लिंबू. आणि ही मिसळला झणझणीत बनवणारी तरी. तर आता मी स्टार्ट करते. मी पहिला कांदा घेतला, त्यानंतर मिक्स 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 मिक्स. अरे चा, लिंबू राहिला ना, आहे लिंबू जो मी मिसळवरती टाकला. नंतर काय, तर हा पाव आणि ही मिसळ मस्त गरम झणझणीत. आणि हा आहे माझा बाईट. वाव, लाजवाब, मजा आ गया. आरुषनेही त्याची बटाटा भजी एन्जॉय केली. त्यालाही फार आवडली. नंतर मी प्रशांतला थोडं डिस्टर्ब केलं. त्याच्याकडूनही थंब आला. मिसळ 1 नंबर. त्यानंतर नेहमीप्रमाणे मदर ड्युटी, आरूची उरलेली भजी संपवण्याची. बटाटा भजी आणि मिरची, लवली कॉम्बिनेशन, एकच नंबर. त्यानंतर गरम गरम चहा. चहा तो मॅन्डेटरी होता है ना बॉस. तर असा हा आमचा ब्रेकफास्ट. खूप यम्मी. सेल्फी तो बनता है ना. तर नक्की तुम्ही ही मिसळ ट्राय करा. आणि हो, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.